नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पालक पुलाव कसा करायचा ते बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. बऱ्याच जणांना पालक आवडत नाही, पण पालकामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम तसेच विटॅमिन सी आणि ए असते. भरपूर प्रमाणात फायबर असते, जे की आपल्या शरीरासाठी खूप असा पालक फायदेशीर ठरतो. पालकाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडेसुद्धा मजबूत होतात आणि शरीरामध्ये रक्त नियंत्रित ठेवण्याचं कामसुद्धा करते. त्यामुळे पालकाचे सेवन केलंच पाहिजे. तर मस्त इथं चमचमीत आणि चटकदार पालक पुलाव बनवून तयार होतो. चटकदार खायची इच्छा झाली तर आपल्याला काय आठवतं? हॉटेल. तर हॉटेलमध्ये जाण्याचा टाळा आणि घरीच मस्त असा चमचमीत चटकदार स्वादिष्ट असा पालक पुलाव तुम्ही बनवून खाऊ शकता. घरी म्हणजे कसं आपण स्वच्छ हाताने पदार्थ बनवत असतो. तर आता बाहेरचं खाणं टाळा आणि घरीच मस्त चमचमीत चटकदार आणि चविष्ट असा पालक पुलाव तुम्हीसुद्धा नक्की बनवा. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल, पण तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात स्किप करू नका. तरच मग तुम्हाला मस्त हा चटकदार पालक राईस बनवता येईल आणि याचा रंगही छान असा हिरवागार जसा तसा टिकून राहतो. तुमचाही पालक पुलाव असाच होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत, त्या फॉलो करा. आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग वेळ न गमावता पटकन आपण पालक पुलाव करायला लगेच सुरुवात करूया. चला तर मग साहित्य बघून घेऊया. तर बघा, इथं एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली, 3 तमालपत्र आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 3 ते 4 काळी मिरी आहे आणि 3 ते 4 लवंग, चवीनुसार मीठ लागेल, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या आहे. आणि बघा इथे 2 मोठ्या आकारामध्ये कांदे घेऊन त्याचे उभे असे पातळ काप करून घेतले. 2 मोठ्या आकारामध्ये टोमॅटो, ते सुद्धा असे बारीक कट करून घेतले. 1 कांडी लसूण बारीक कट करून घेतला आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पालकाची पानं सुद्धा लागणार आहे. तर इथं बघा, अर्धी जुडी पालकाची मी पानं घेतली आहे. छान अशी फ्रेश आणि कोवळी आहे, तुम्ही बघू शकता. याला मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यातील संपूर्ण पाणी निथळून काढलं. फक्त आपल्याला पानच घ्यायचे आहे, देठाचा भाग घ्यायचा नाही. तर बघा इथं माझ्याकडे तांदूळ आहे. तर या वाटीने मोजून 2 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ मी घेतला आहे. तुम्ही याऐवजी कुठल्याही प्रकारचा बासमती तांदूळ घेतला तरी चालेल. आता सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर बघा इथं तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतला आणि पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. तर आता इथे कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला हे पालकाची पानं घालून घ्यायची आहे आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. आता ही पालकाची पाने पाण्यामध्ये छान अशी मिसळून घ्यायची. गॅस मोठ्याच आचेवर ठेवून ही पालकाची पानं खळखळ अशी उकळून घ्यायची आहे, फक्त 5 मिनिटे. आता इथे बघा जवळपास 5 मिनिटं झाली आहे. गॅस लगेच बंद करून घ्यायचा. तर ही पालकाची पानं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि लगेच गार पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. असे केल्याने काय होते, या पालकाचा रंग जसा तसा टिकून राहतो. हे बघा इथं मी मस्त गार माठातील पाणी घेतलं, यामध्ये ही पालकाची पाने काढून घ्यायची. असं केल्याने याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा रंग छान हिरवागार टिकून राहतो. आता बघा मी इथं मिक्सरचं भांडे घेतलं. सगळ्यात पहिलं आपल्याला 2 हिरव्या मिरच्याचे मी तुकडे करून घेतले आणि 4 लसूण पाकळ्या आहे, हे सगळ्यात पहिले घालायचे. त्यासोबत एक छोटी वाटी कोथिंबीर आहे आणि ही पालकाची पानं मी छान 5-6 मिनटं गार पाण्यामध्ये ठेवली होती. हे एकदम गार झाली आहे. ही काढायची, संपूर्ण पाणी असं नितळायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे. मस्त याची प्युरी करायची आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्याचसोबत तेल हलकं गरम करून घ्यायचं आहे. तेल इथं गरम झालं, यामध्ये जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फुलून घ्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये काळी मिरी आणि लवंग घालायचे. त्याचसोबत 2 ते 3 तमालपत्र आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये बारीक केलेला लसूण
2 मिनटं हे छान असं फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये जाईल स्लाइस केलेला कांदा आणि कांदा मस्त असा सोनेरी रंगावर परतून घेऊयात. आता इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतला गेला. लगेच यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि यावरतीच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. याने हलकासा टोमॅटो शिजला जातो. आपल्याला इथं टोमॅटो फारसा ओव्हर कुक करायचा नाही, कारण पुलावमध्ये टोमॅटोचा हलका क्रंचपणा छान लागतो, म्हणून हलकासा त्याला शिजून घ्यायचा. बघा टोमॅटो इथं हलकासा मऊ करून घेतला. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट, हळद, गरम मसाला 2 मिनटासाठी. हे सुके मसाले आधी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. बघा 2 मिनटासाठी सुके मसाले व्यवस्थित असे परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला जे आपण पालक आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे. बघा मस्त अशी छान हिरवगार प्युरी तयार आहे, ही यामध्ये घालून घ्यायची. आता ही पालकाची प्युरी छान आपल्याला 4 ते 5 मिनटं परतून घ्यायची आहे. बघा आता ही पालकाची प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे, जो मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि यातील सगळं पाणी निथळून काढलं. तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र आणि लांबसडक झाला आहे. यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा. बघा आता इथे यामध्ये तांदूळ घालून घेतला आहे. हलक्या हाताने हा मिक्स करून घ्यायचा. तर हा तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता, त्यामुळे फारसं यामध्ये पाणी लागणार नाही. इथं मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि फक्त यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. छान या पाण्यामध्ये हा तांदूळ फिरवून घ्यायचा. आता कुकरला झाकण लावायचं आणि मंद आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मी वाफसुद्धा काढून घेतली. कुकर खाली उतरून घेतला आहे. झाकण उघडून बघूयात. आहा क्या बात आहे. तुम्ही बघू शकता मस्त हा पालक पुलाव झाला आहे किंवा मग पालक राईस झाला आहे. बघा दाणा याचा मस्त असा मोकळा झाला आहे. एकदा छान याला मिसळून घ्यायचं आणि लगेच गरमागरम सर्व करून घेऊया. बघा मस्त हा चमचमीत चटकदार असा पालक पुलाव बनवून तयार होतो. चमचमीत आणि चटकदार खायची इच्छा झाली तर मग हॉटेलमध्ये कशाला जायचं, घरीच मस्त असा पालक राईस बनवून खायचा. रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर मस्त असा गरमागरम वाफडता पालक पुलाव तुम्ही करून खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो आणि मुळात म्हणजे एकदम कमाल चवीचा होतो. खूप अशी सोपी रेसिपी आहे. माझ्या तर बोलता बोलताच तोंडाला पाणी सुटत आहे. सुगंध छान असा घरभर दरवळला आहे. मस्त घमघमाट सुटला आहे. नुसत्या सुवासाने खावासा वाटतो हा पालक पुलाव. अफलातून बोलायला शब्दच उरले नाही. तर मग काय करायचं, तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की जमेल. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.